Now we are going to start the another part in this chapter. The chapter is inheritance and variation. The part is genetic terminologies. आता आपल्याला काय करायचं आहे की मेंडेलिझम सुरू करायचं आहे. पण मेंडेलिझम सुरू करायच्या पहिल्यांदा त्या मेंडेलिझमसाठी म्हणजे मेंडेल्स लॉज, मेंडेल्स प्रिन्सिपल्स हे सगळे स्टडी करायसाठी, अंडरस्टँड करायसाठी आपल्याला टर्म्स माहीत पाहिजे. त्या टर्म्सकडे आपण आता जाणार आहे. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या टर्म्स आपण एक एक या क्रॉसमधून ऑब्झर्व करू की जो क्रॉस मोनोहायब्रिड क्रॉस आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट टर्म आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन. सो in order to identify or know the laws, the principles, the ways in genetics, we have to learn, we have to understand certain terms in this particular genetics. The first term is gene. मग जीन म्हणजे काय? The segment of the DNA, suppose for example हा एक पूर्ण DNA आहे. या पर्टिक्युलर DNAचा हा एवढा सेगमेंट, DNAचा सेगमेंट. The segment of the DNA which expresses the character and transmit the character from one generation to the next. That particular segment of that particular DNA, it is called as a gene. आयडिया थोडीशी लक्षात आली असेल तर बघा काय म्हटलेलं आहे की बा हा पूर्ण DNA असेल आणि या पर्टिक्युलर DNAचा हा सेगमेंट आहे, हा सेगमेंट आहे, हा सेगमेंट आहे, हा सेगमेंट आहे. कुठलाही एक सेगमेंट असेल की ज्यांनी कॅरेक्टर एक्सप्रेस झालं पाहिजे, ते कॅरेक्टर पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट पण झालं पाहिजे. असा जर DNAचा सेगमेंट असेल तर दॅट पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर DNA व्हिच एक्सप्रेसेस द कॅरेक्टर अँड ट्रान्समिट द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, इट इज कॉल्ड ॲज अ जीन. द टर्म फॅक्टर इट वॉज गिवन बाय मेंडेल फॉर द जीन. म्हणजे आज आपण ज्याला जीन म्हणतो त्या पर्टिक्युलर जीनला मेंडेलच्या काळात मेंडेलनी त्याला फॅक्टर नाहीतर युनिट नाहीतर डिटर्मिनर म्हटलं होतं. म्हणून अकॉर्डिंग टू मेंडेल something, some particle which is present in the organism which expresses the character and transmit the character from one generation to the next, that particular particle or something present in that organism, it is called as a factor. म्हणजे ज्या गोष्टीला आज आपण जीन म्हणतो त्याच गोष्टीला मेंडेलनी मेंडेलच्या काळात फॅक्टर नाहीतर युनिट नाहीतर डिटर्मिनर म्हटलं होतं. तर ही आहे पहिली टर्म. दॅट पर्टिक्युलर टर्म इट इज कॉल्ड एज जीन. सो इट इज फायनली जीन, the segment of the DNA which expresses the character and transmit the character from one generation to the next, it is called as a gene. दूसरी टर्म आहे that is called as allele. Actually allele काय आहे? The alternative form of the similar gene. The alternative form of the similar gene that is called as allele. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एखादा जीन आहे, सपोज फॉर एक्झाम्पल पेअर ऑफ क्रोमोझोम आहे. सपोज पेअर ऑफ क्रोमोझोम आहे किंवा यांना आपण होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. सिमिलर लुकिंग क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज होमोलोगस क्रोमोझोम्स. आता या सिमिलर लुकिंग क्रोमोझोम्सवर म्हणजे होमोलोगस क्रोमोझोमवर हा जर इथे जीन आहे, हा जर इथे जीन आहे, पण या दोन्ही जीन्समुळे एकच कॅरेक्टर एक्सप्रेस होत असेल. फॉर एक्झाम्पल हा जीन कॅपिटल टी आहे आणि हा जीन इथे असणारा स्मॉल टी आहे. तर कॅपिटल टी मुळे पण कॅरेक्टर एक्सप्रेस होणार आहे हाईट, स्मॉल टी मुळे पण कॅरेक्टर एक्सप्रेस होणार आहे हाईट, कॅपिटल टी मुळे एक्सप्रेस होणार आहे टॉल हाईट, स्मॉल टी मुळे एक्सप्रेस होणार आहे डॉर्फ हाईट. म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी, टॉलनेस आणि डॉर्फनेस हे एकमेकांचे अल्टरनेटिव्ह कॅरेक्टर्स आहे. हे टॉलनेस आणि डॉर्फनेस हे एकमेकांचे अल्टरनेटिव्ह कॅरेक्टर्स आहे. आणि या अल्टरनेटिव्ह कॅरेक्टरसाठी जे जीन्स प्रेझेंट आहेत त्या जीन्सला काय म्हणतात तर अलील्स. इन शॉर्ट वर्ड्स, capital T is the allele of the small t and small t is the allele of the capital T. Capital T, it is a gene, small t, it is also a gene, but these particular genes are alternative forms of each other. Such particular alternative forms of genes which are located on the same locus on the homologous chromosome, they are called as alleles. काय कळलं की कॅपिटल टी हा जीन आहे, स्मॉल टी हा पण जीन आहे, पण हे दोन कॅपिटल टी आणि स्मॉल टी जीन हे एकमेकांचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत. अल्टरनेटिव्ह का? कारण कॅपिटल टी मुळे टॉलनेस एक्सप्रेस होणार आहे, स्मॉल टी मुळे डॉर्फनेस एक्सप्रेस होणार आहे, पण टॉलनेस आणि डॉर्फनेस हे दोनही एकच कॅरेक्टर आहे म्हणजे हाईट. म्हणजे हाईटसाठी हे जे अल्टरनेटिव्ह जीन्स आहे त्या जीन्सला काय म्हणतो आपण अलील्स. त्यांना काय म्हणतो आपण अलील. सो अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द सिमिलर जीन that is called as allele. So what is gene and what is allele? The segment of the DNA
which transmit the character and transmit the which expresses the character and transmit the character from one generation to the next, it is called as the gene. म्हणजे या क्रोमोझोम मध्ये जो पर्टिक्युलर डीएनए प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर डीएनएचा हा जर सेगमेंट असेल त्याच्यामुळे एखादं कॅरेक्टर हे डॉर्कनेस नाही तर हे टॉलनेस एक्सप्रेस होत असेल त्याच्याशिवाय ते कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये पण ट्रान्समिट होत असेल तर दॅट इज कॉल्ड अ जीन. बट अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द सिमिलर जीन present on the similar locus on the homologous chromosome, that is called as allele. That is called as allele. पुढची टर्म आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ फिनोटाईप. मग फिनोटाईप म्हणजे काय? आता ऍक्च्युली हा क्रॉस केलेला आहे या पर्टिक्युलर क्रॉसला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतो आपण. दिस इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजे फिनोटाईप मग या पर्टिक्युलर क्रॉसमध्ये काय म्हणजे इथे मी जर हे लिहिलं असेल होमोझायगस टॉल याला इथे लिहिलं फिनोटाईप, होमोझायगस डॉर्फ याला इथे काय लिहिलं आपण फिनोटाईप. पण या होमोझायगस टॉल साठी नोटेशन्स वापरले मी कॅपिटल टी कॅपिटल टी, होमोझायगस डॉर्फ साठी नोटेशन्स मी वापरले स्मॉल टी स्मॉल टी. तर कॅपिटल टी जे नोटेशन्स वापरले किंवा मग स्मॉल टी नोटेशन्स वापरले यांना काय म्हणतो आपण? जिनोटाइप्स. पण त्या कॅपिटल टी मुळे टॉलनेस कॅरेक्टर एक्सप्रेस होत असेल, स्मॉल टी मुळे जर डॉर्कनेस हे कॅरेक्टर एक्सप्रेस होत असेल तर या टॉलनेस आणि डॉर्कनेसला काय म्हणतो आपण? फिनोटाइप. त्याला काय म्हणतो आपण? फिनोटाइप. व्हॉट इज फिनोटाइप? द एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. द एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल एक्सप्रेस्ड बाय जिनोटाइप, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिनोटाइप. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटला मी टॉल आहे असं म्हटलं. एखादं प्लांट आहे त्या पर्टिक्युलर प्लांटला मी जर टॉल आहे असं म्हटलं तर टॉलनेस हे कॅरेक्टर मला त्या प्लांटचं बाहेरूनच दिसणार. म्हणून या टॉलनेसला काय म्हणतो आपण? फिनोटाइप. पण आता जर म्हटलं मी की बट ते प्लांट टॉल का, तर टॉलनेस असण्यासाठी म्हणजे कॅरेक्टर असण्यासाठी त्या पर्टिक्युलर प्लांटच्या होमोलोगस क्रोमोझोमवर कॅपिटल टी जीन्स प्रेझेंट आहे. हे मला जर असे क्रोमोझोम काढून लिहायचे असेल तर मला असे पण लिहिता येतात कॅपिटल टी म्हणजे कॅपिटल टी मी जर लिहिलं असेल तर हे मला दिसणार नाही कारण हे जीन्स आहे त्या ऑर्गॅनिझम मध्ये आहे. यांना काय म्हणतो आपण? जिनोटाइप. पण या कॅपिटल टी मुळे टॉलनेस हे कॅरेक्टर एक्सप्रेस होत असेल तर या टॉलनेसला म्हणतो आपण फिनोटाइप. सो व्हॉट इज फिनोटाइप? द एक्सटर्नल appearance of an individual is called as a phenotype, and the genetic constitution or the genetic makeup of an individual which expresses the phenotype, it is called as a genotype. काय म्हटलं? द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑर जेनेटिक मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल विच एक्सप्रेसेस द कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड एज अ जिनोटाइप. म्हणजे इनडायरेक्टली काय की हे जेनेटिक मेकअप आहे, कॅपिटल टी हा जीन आहे, कॅपिटल टी हा जीन आहे, हे जेनेटिक मेकअप आहे, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे. या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मुळे टॉलनेस कॅरेक्टर जर एक्सप्रेस होत असेल ते बाहेरून दिसत असेल तर जे दिसते बाहेरून त्याला काय म्हणणार आपण? फिनोटाइप. पण जे दिसत नाही पण जीन्सच्या फॉर्ममध्ये त्या ऑर्गॅनिझमच्या आत आहे तर त्याला काय म्हणतो आपण? जिनोटाइप. व्हॉट इज जिनोटाइप अँड व्हॉट इज फिनोटाइप? म्हणजे हा कोण? टॉलनेस, फिनोटाइप. आणि कॅपिटल टी काय तर जिनोटाइप. व्हॉट इज जिनोटाइप? द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑर जेनेटिक मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल, इट इज कॉल्ड ॲज अ जिनोटाइप. Phenotype. The external appearance of an individual which is expressed by genotype, it is called as a phenotype. So one it is called as a phenotype, the another it is called as a genotype. आता या क्रॉस मध्ये जर पाहिलं तर होमोझायगस टॉल याला काय म्हणू आपण? फिनोटाइप. होमोझायगस डॉर्फ याला काय म्हणू आपण? फिनोटाइप. कारण टॉलनेस हे बाहेरून दिसणारं कॅरेक्टर आहे, डॉर्फनेस हे पण बाहेरून दिसणारं कॅरेक्टर आहे, म्हणून यांना काय म्हणू आपण? फिनोटाइप. पण टॉलनेस का? कारण कॅपिटल टी जीन्स आहे म्हणून. डॉर्फनेस का? कारण स्मॉल टी जीन्स आहे म्हणून. पण कॅपिटल टी स्मॉल टी हे जीन्स आपल्याला दिसणार नाही, ते जेनेटिक मेकअप आहे, म्हणून त्या जेनेटिक मेकअपला काय म्हणतो आपण? जिनोटाइप. सो द फर्स्ट टर्म इट इज कॉल्ड एज फिनोटाइप, द अनदर इट इज कॉल्ड एज अ जिनोटाइप, द अनदर इट इज होमोझायगस आणि हेट्रोझायगस. होमोझायगस काय म्हणतात? ऍक्च्युली मेंडेलने काय केलं होतं की दोन जे प्लांट्स सुरुवातीला घेतले त्या पर्टिक्युलर प्लांट्सला पॅरेंट्स म्हटलं किंवा त्या पिढीला त्या जनरेशनला पी जनरेशन म्हटलं. तर याच्यात आता दोन टर्म्स आहे, एक होमोझायगस आणि दुसरं हेट्रोझायगस. मग होमोझायगस म्हणजे काय? द इंडिव्हिज्युअल विच प्रोड्यूस ओनली वन टाइप ऑफ गमेट, इट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. म्हणजे इनडायरेक्टली ते जे प्लांट आहे, पहिलं जे प्लांट आहे कॅपिटल टी प्लांट घेतलेलं आहे आपण. या पर्टिक्युलर प्लांटला मी जर गमेट फॉर्मेशन मध्ये नेलं, गमेट हा हॅप्लॉइड असतो.
म्हणून या पर्टिक्युलर प्लांटला मी जर गमिटमध्ये नेलं, गमिट फॉर्मेशनमध्ये नेलं, तर एका गमिटमध्ये कॅपिटल टी जीन जाईल, दुसऱ्या गमिटमध्ये दुसरा कॅपिटल टी जीन जाईल. म्हणजे इनडायरेक्टली हा एक क्रोमोझोम होता, हा एक क्रोमोझोम होता, या क्रोमोझोमवरचा कॅपिटल टी जीन होता, या क्रोमोझोमवरचा कॅपिटल टी जीन होता, हा क्रोमोझोम एका गमिटमध्ये गेला, हा क्रोमोझोम एका गमिटमध्ये गेला. त्याच्यामुळे कॅपिटल टी जीन एका गमिटमध्ये गेला, दुसरा कॅपिटल टी जीन दुसऱ्या गमिटमध्ये गेला. म्हणजे इनडायरेक्टली पहा, हे जे पर्टिक्युलर प्लांट आहे कॅपिटल टी, ज्या पर्टिक्युलर प्लांटला आपण आता होमोझायगस टॉल प्लांट म्हटलेलं आहे, या पर्टिक्युलर प्लांट पासून 2 गमिट्स मिळाले, पण दोन्ही सारखे आहे. 2 गमिट्स मिळाले, पण दोन्ही कसे आहे, सारखे आहे. आणि असं जर प्लांट असेल की ज्या पर्टिक्युलर प्लांट पासून गमिट सारखे मिळतात, त्या पर्टिक्युलर प्लांटला ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण होमोझायगस. व्हॉट इज होमोझायगस? द इंडिव्हिज्युअल, कॅपिटल टी म्हणजे होमोझायगस टॉल. The individual which produce only one type of gamete or identical gametes, the individual it is called as homozygous. म्हणजे हे जे होमोझायगस टॉल प्लांट लिहिलं, या पर्टिक्युलर प्लांटचे 2 गमिट्स कोणते मिळाले असते, एक कॅपिटल टी, दुसरा पण कॅपिटल टी, दोन्ही सारखे आहे म्हणून आपण एकच लिहिलं. हे होमोझायगस डॉर्फ. याला होमोझायगस का म्हटलं, कारण हे डॉर्फ आहे. एक स्मॉल टी गमिट मिळाला असता, दुसरा स्मॉल टी गमिट मिळाला असता, दोन्ही सारखे आहे म्हणून आपण एकच लिहिलं. म्हणून या होमोझायगस डॉर्फ पासून पण गमिट एकाच टाईपचा मिळाला, होमोझायगस टॉल पासून पण गमिट आपल्याला एकाच टाईपचा मिळाला. जर गमिट एकाच टाईपचा मिळत असेल तर दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्युअर. So what is homozygous? The individual which produce only one type of gamete, that particular individual it is called as a homozygous. आता या क्रॉस मध्ये काय केलेलं आहे की हा गमिट आहे, फ्यूज केला, नवीन प्लांट मिळालं, हे नवीन प्लांट कॅपिटल टी स्मॉल टी मिळालं. आता इथे एक जीन डॉमिनंट आहे, म्हणजे कॅपिटल टी नी लिहिलेलं आहे, दुसरा जीन आपण स्मॉल टी नी लिहिलेला आहे. आता या पर्टिक्युलर प्लांटला कॅपिटल टी स्मॉल टी प्लांटला सपोज मी गमिट फॉर्मेशन मध्ये नेलं कॅपिटल टी स्मॉल टी, तर आता ह्या पर्टिक्युलर प्लांटला मी जर गमिट फॉर्मेशन मध्ये नेलं तर एक गमिट राहील कॅपिटल टी आणि दुसरा गमिट राहील स्मॉल टी. म्हणजे मला सांगा आता इथे पण दोन्ही गमिट सारखे आहे का? नाही. एक आहे कॅपिटल टी असणारा आणि दुसरा आहे स्मॉल टी असणारा. मग दोन्ही सारखे जर नसेल तर याला काय म्हणतो आपण? हेट्रोझायगस. सारखे जर असेल तर याला काय म्हणतो आपण? होमोझायगस. व्हॉट इज होमोझायगस? The individual which produce only one type of gamete it is called as a homozygous, and the individual which produce more than one type of gamete it is called as a heterozygous. That is also called as a hybrid. आता हेच प्लांट मी इथे काढलेलं आहे, लिहिलेलं आहे. हे प्लांट मी इथे लिहिलेलं आहे. याचे गमिट्स आपण ऑब्झर्व केलेलं असेल तर एक आहे कॅपिटल टी आणि दुसरा आहे स्मॉल टी. म्हणजे या प्लांट पासून, हायब्रिड टॉल प्लांट पासून, हेट्रोझायगस टॉल प्लांट पासून मला एकापेक्षा जास्त गमिट्स मिळाले. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर प्लांट इट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोझायगस. व्हॉट इज हेट्रोझायगस देन? द इंडिव्हिज्युअल, द ऑर्गॅनिझम which produce more than one type of gamete it is called as a heterozygous, and the individual which produce only one type of gamete it is called as a homozygous. So these are the two terms. The first is homozygous, the another is heterozygous. त्याच्या पुढे टर्म्स आहे मग पी जनरेशन, F1 जनरेशन आणि F2 जनरेशन. मग पी जनरेशन म्हणजे काय? द जनरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स, द generation of individuals which are used first in the cross, they are called as a P generation, or they constitute the generation that is called as a P generation. They are also called as the parents. म्हणजे एखादा क्रॉस करताना सगळ्यात सुरुवातीला जे पर्टिक्युलर नवीन इंडिव्हिज्युअल 2 घेतलेले आहे की ज्यांना यूज करून आपल्याला क्रॉस करायचे, ते ओरिजिनल इंडिव्हिज्युअल्स की जे प्युअर इंडिव्हिज्युअल्स आहेत, होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्या इंडिव्हिज्युअल्सच्या जनरेशनला काय म्हणतात? तर पी जनरेशन. So the individuals which are used in original or first cross, which are pure in nature, which are homozygous in nature, which are used for the first time in that particular cross, such particular individuals are called as the parents, and they constitute their generation. It is called as the P generation. हे झाले P generation. म्हणजे इनडायरेक्टली सपोज या 2 प्लांट्सला फॉर एक्झाम्पल मी सगळ्यात पहिल्यांदा क्रॉसला घेत असेल आणि दोन्ही प्लांट्स फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी जर प्युअर असेल, तर या दोन्ही प्लांट्सला मी पॅरेंट्स म्हणेन, पण त्या दोन्ही पॅरेंट्सच्या जनरेशनला मी पी जनरेशन म्हणेन की ज्या पॅरेंट्सला मला आता क्रॉसिंग मध्ये न्यायचंय. मग F1 जनरेशन म्हणजे काय? तर या 2 प्लांट्सला क्रॉस करून मला आता हे नवीन प्लांट मिळालं, ज्या पर्टिक्युलर प्लांटला मी F1 प्लांट म्हणतो, त्याच्या जनरेशनला F1 जनरेशन म्हणतो. मग F1 जनरेशन म्हणजे काय? द जनरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स,
the generation of individuals which are produced by crossing, the generation of individuals which are produced or which is produced by crossing two pure parents, that particular generation it is called as F1 generation, and the plant it is called as F1 plant. मी काय म्हटलं F1 जनरेशन कशाला म्हणायचं की असं जनरेशन किंवा असं प्लांट की जे प्लांट मिळवताना तुम्ही दोन प्युअर प्लांट्सला क्रॉस करून ते प्लांट मिळालेलं आहे. दोन प्युअर प्लांट्सला, एक प्युअर टॉल आहे दुसरं प्युअर डॉर्फ आहे, या दोन प्लांट्सला क्रॉस करून जर मला ते जनरेशन किंवा प्लांट मिळालेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर प्लांट इट सेल्फ इट इज कॉल्ड एज F1 प्लांट, बट दॅट जनरेशन इट इज कॉल्ड एज F1 जनरेशन. समजा या दोन प्लांटला मी क्रॉस केलं, या दोन्ही प्लांटचे गमेट्स मिळाले मला कॅपिटल टी स्मॉल टी. या दोन्ही गमेट्सला मी मेल आणि फिमेल गमेट्सला फ्यूज केलं, फ्यूज करून कॉम्बिनेशन मिळालं मला कॅपिटल टी स्मॉल टी. या कॅपिटल टी स्मॉल टी या कॉम्बिनेशनमुळे, या जिनोटाइपमुळे मला प्लांट मिळालं हेट्रोझायगस टॉल किंवा याला म्हणतो आपण हायब्रिड टॉल. तर हे जे हायब्रिड टॉल प्लांट आहे हे F1 प्लांट आहे. त्याचं जे जनरेशन आहे त्या जनरेशनला म्हणतो आपण F1 जनरेशन. मग F2 जनरेशन म्हणजे काय? द जनरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता 1 2 3 4 प्लांट्स दिसत आहे. तर हे जे चार प्लांट्सचं जे जनरेशन आहे की जे जनरेशन या F1 प्लांटला इनब्रीडिंग करून मला मिळालेलं आहे, दॅट जनरेशन इट इज कॉल्ड एज F2 जनरेशन. सो इट इज F2 जनरेशन अँड F2 प्लांट्स. द जनरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच इज प्रोड्युस्ड बाय इनब्रीडिंग. The generation of individuals produced by inbreeding of F1 generation it is called as F2 generation. म्हणजे F1 जनरेशन आणि F2 जनरेशन मध्ये काय फरक आहे? तर F1 जनरेशन मध्ये जे पर्टिक्युलर प्लांट तुम्हाला मिळते, हे प्लांट मिळवताना तुम्हाला दोन प्युअर पॅरेंट्सला, डिफरंट पॅरेंट्सला तुम्हाला क्रॉस करायचे असते. F2 जनरेशन मध्ये जे पर्टिक्युलर तुम्हाला प्लांट्स मिळतात, हे प्लांट्स मिळवताना तुम्हाला दोन हायब्रिड प्लांटला क्रॉस करून सेम किंवा त्या हायब्रिड प्लांटला सेल्फिंगला नेऊन जर तुम्हाला नवीन प्लांट्स मिळत असेल तर दॅट पर्टिक्युलर जनरेशन इट इज कॉल्ड एज F2 जनरेशन और इट इज कॉल्ड एज द प्लांट्स इट इज कॉल्ड एज F2 प्लांट्स. म्हणजे फरक काय F1 मध्ये आणि F2 मध्ये की F1 मिळवायचं जर असेल तर तुम्हाला क्रॉसिंग मध्ये जायचं असते दोन प्युअर पॅरेंट्सच्या. F2 जर मिळवायचं असेल तर तुम्हाला सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग मध्ये जायचं असते F1 जनरेशन. So this is called as interbreeding and this is called as inbreeding. म्हणजे interbreeding मध्ये जे जनरेशन मिळते ते that is called as F1 जनरेशन. इनब्रीडिंग मध्ये जे जनरेशन मिळते that is called as F2 जनरेशन. मग आता इंटरब्रीडिंग म्हणजे काय आणि इनब्रीडिंग म्हणजे काय? क्रॉसिंग बिटवीन जेनेटिकली डिसिमिलर प्लांट्स. क्रॉसिंग बिटवीन जेनेटिकली डिसिमिलर प्लांट्स इट इज कॉल्ड एज इंटरब्रीडिंग. आता याचं जेनेटिक मेकअप कॅपिटल टी आहे, याचं जेनेटिक मेकअप स्मॉल टी आहे, म्हणजे दोघांचं जेनेटिक मेकअप डिफरंट आहे. सो क्रॉसिंग बिटवीन जेनेटिकली डिफरंट प्लांट्स इट इज कॉल्ड एज इंटरब्रीडिंग. पण आता इथे काय केलेलं आहे, हेच प्लांट इथे घेतलेलं आहे आणि हेच प्लांट इथे घेतलेलं आहे. दोन प्लांटला मी आता इथे क्रॉस करत आहे, म्हणजे दोघांचं जेनेटिक मेकअप कसं आहे, सेम आहे. सो क्रॉसिंग बिटवीन जेनेटिकली सिमिलर प्लांट्स इट इज कॉल्ड एज इनब्रीडिंग. म्हणून इंटरब्रीडिंग मध्ये जे जनरेशन मिळते दॅट इज कॉल्ड एज F1 जनरेशन. इनब्रीडिंग मध्ये जे जनरेशन मिळते दॅट इज कॉल्ड एज F2 जनरेशन. सो in this particular cross there are three generations: the P generation, the F1 generation and the F2 generation. पुढे पहा डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. मग आता काय केलं की इथे एक प्लांट घेतलेला आहे आपण प्युअर टॉल, दुसरं प्लांट घेतलेलं आहे आपण आता प्युअर टॉल. प्युअर टॉल प्लांटचा जिनोटाइप घेतलेला आहे आपण कॅपिटल टी. प्युअर डॉर्फ प्लांटचा जिनोटाइप घेतलेला आहे आपण स्मॉल टी. कॅपिटल टी प्लांटचा गमेट मिळालेला आहे आपल्याला कॅपिटल टी आणि स्मॉल टी या प्लांटचा गमेट मिळालेला आहे आपल्याला स्मॉल टी. म्हणजे कॅपिटल टी हा जो इथे आपण लिहिलेला आहे तो गमेट आहे, हा पण याचा गमेट आहे, कारण दोन प्लांटला मला क्रॉस करायचं असेल तर दोन गमेट्स मिळालेच पाहिजे. हे दोन गमेट्स आहेत. दोन गमेट्स मिळाल्यानंतर दोन गमेट्स मी जर फ्यूज केले तर नवीन कॉम्बिनेशन मध्ये मला मिळालं कॅपिटल टी आणि स्मॉल टी. पण या कॅपिटल टी आणि स्मॉल टी पैकी दोनच्या दोनही जीन्स एक्सप्रेस होणार नाही. या कॅपिटल टी आणि स्मॉल टी पैकी दोनच्या दोनही जीन्स एक्सप्रेस होणार नाही. मग काय होईल, तर याच्यापैकी एक जीन एक्सप्रेस होईल, दुसरा जीन सप्रेस होईल. पण तो असेल, जो एक्सप्रेस होईल त्याला म्हणतो आपण डॉमिनंट जीन, त्याच्या कॅरेक्टरला म्हणतो आपण डॉमिनंट कॅरेक्टर. जो सप्रेस होईल
त्याला म्हणतो आपण रेसेसिव्ह जीन, त्याच्या कॅरेक्टरला म्हणतो आपण रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे या दोन कॅरेक्टर पैकी टॉलनेस आणि डॉर्कनेस पैकी डॉमिनंट कोणतं आणि रेसेसिव्ह कोणतं हे जर ठरवायचं जर असेल तर तुम्हाला इथे पाहावं लागेल F1 जनरेशन मध्ये की कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस होते आणि कोणतं कॅरेक्टर सप्रेस राहते. जे कॅरेक्टर एक्सप्रेस होते F1 जनरेशन मध्ये त्याला काय म्हणतो आपण डॉमिनंट, आणि जे कॅरेक्टर सप्रेस होते या F1 जनरेशन मध्ये त्याला काय म्हणतो आपण रेसेसिव्ह. व्हॉट इज डॉमिनंट कॅरेक्टर देन? द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस्ड इटसेल्फ, the character which is expressed itself by suppressing the other in F1 generation is called as the dominant character, is called as dominant character. आता इथे काय झालं की कॅपिटल टी पण जीन आलेला आहे, स्मॉल टी पण जीन आलेला आहे, पण कॅपिटल टी मुळे इथे टॉलनेस कॅरेक्टर एक्सप्रेस झालेला आहे. म्हणून कॅपिटल टी हा जीन कोणता तर डॉमिनंट जीन, त्याच्यामुळे एक्सप्रेस होणारं टॉलनेस कॅरेक्टर जे आहे हे कोणतं कॅरेक्टर आहे? डॉमिनंट कॅरेक्टर. पण स्मॉल टी जो जीन आहे हा इथे आलेला आहे पण तो सप्रेस झालेला आहे, म्हणून या जीनला काय म्हणणार तर स्मॉल टी जीनला काय म्हणणार तर रेसेसिव्ह जीन, आणि त्यांनी जर कॅरेक्टर कुठलं एक्सप्रेस होत असेल तर त्याला म्हणतो आपण रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे या दोन कॅरेक्टर पैकी कुठलं डॉमिनंट कुठलं रेसेसिव्ह हे आपलं इथे F1 जनरेशन मध्ये आयडेंटिफाय झालं की जे एक्सप्रेस झालं ते डॉमिनंट कॅरेक्टर, डॉमिनंट कॅरेक्टर. जे सप्रेस झालं ते रेसेसिव्ह कॅरेक्टर. व्हॉट इज डॉमिनंट कॅरेक्टर? द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस्ड इटसेल्फ बाय सप्रेसिंग द अदर in F1 generation, it is called as the dominant character. In this example, tallness is the character expressed in F1 generation is called as the dominant character. What is recessive character? The character which is suppressed in F1 generation, but again it reappears in F2 generation. ते कॅरेक्टर इथे सप्रेस झालेलं आहे पण F2 जनरेशन मध्ये पुन्हा अजून रिअपियर होणार आहे. That character it is called as a recessive character. That is called as recessive character. Now, what is a recessive character? The character which is suppressed in F1 generation, but again it reappears in F2 generation. That particular character it is called as a recessive character. In this example, small t, the darkness is the character which is suppressed in F1 generation. That particular character it is called as a recessive character. So one is dominant character, the another is recessive character. कळलं काय की जे F1 जनरेशन मध्ये कॅरेक्टर एक्सप्रेस होणार ते डॉमिनंट कॅरेक्टर असणार, जे F1 जनरेशन मध्ये कॅरेक्टर सप्रेस होणार असणार पण सप्रेस होणार दॅट कॅरेक्टर इट इज कॉल्ड एज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर. पुढे पहा टर्म्स मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. आता या पर्टिक्युलर क्रॉस मध्ये आपण एकच कॅरेक्टर घेतलेलं आहे, कॅपिटल टी टॉलनेस, स्मॉल टी डार्कनेस. टॉलनेस इज द हाईट अँड डार्कनेस इज ऑल्सो अ हाईट. म्हणजे इथे आपण क्रॉस करताना कॅरेक्टर किती यूज केलेलं आहे? एकच. तर असा जर क्रॉस केलेला असेल तर दॅट पर्टिक्युलर क्रॉस इट इज कॉल्ड एज अ मोनोहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? द क्रॉस विच इन्व्हॉल्व्स द पॅरेंट्स, द cross which involves the parents differing in only one character or one pair of contrasting character. The cross which involves the parents differing in one character or one pair of contrasting character, that particular cross it is called as a monohybrid cross. मी काय म्हटलं की असा क्रॉस की ज्या पर्टिक्युलर क्रॉस मध्ये दोन पॅरेंट्स तर आहे पण त्या दोन पॅरेंट्स मध्ये आपण डिफरन्स किती कॅरेक्टरचा घेतलेला आहे? एक. किंवा काय घेतलेलं आहे आपण? दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलेले, दोन अपोजिट कॅरेक्टर घेतलेले. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे अपोजिट कॅरेक्टर. तर असा क्रॉस केलेला असेल तर दॅट क्रॉस इट इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? द क्रॉस विच इन्व्हॉल्व्स द पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन कॅरेक्टर. इथे एकच कॅरेक्टर घेतलेलं आहे आपण हाईट, म्हणून या क्रॉसला काय म्हणणार आपण? मोनोहायब्रिड क्रॉस. नाहीतर वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. टॉलनेस आणि डार्कनेस हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहे, एक पेअर आहे, टॉलनेस आणि डार्कनेसची एक पेअर आहे. असा क्रॉस केलेला असेल तर दॅट पर्टिक्युलर क्रॉस इट इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड क्रॉस. आता काय केलं इथे की या पर्टिक्युलर क्रॉस मध्ये आपण एकच कॅरेक्टर घेतलं. समजा या टॉलनेस सोबत आपण दुसरं एखादं कॅरेक्टर घेतलं असतं कलर ऑफ द फ्लॉवर मधलं रेड. या डार्कनेस सोबत आपण दुसरं कॅरेक्टर घेतलं असतं कलर ऑफ द फ्लॉवर मधलं व्हाईट. तर हे प्लांट झालं असतं टॉल रेड आणि हे झालं असतं डॉर्फ व्हाईट. टॉल रेडचा जिनोटाइप झाला असता कॅपिटल टी कॅपिटल आर आणि डार्क व्हाईटचा जिनोटाइप झाला असता स्मॉल टी स्मॉल आर. त्यावेळेस आपण काय केलं की त्या पर्टिक्युलर क्रॉस मध्ये दोन कॅरेक्टर्स यूज केले.
टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स यूज केले म्हणून त्या क्रॉसला काय म्हटलं असतं आपण, डायहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस? द क्रॉस विच इन्व्हॉल्व्स द पॅरेंट्स डिफरिंग इन टू कॅरेक्टर्स or two pairs of contrasting characters. That particular cross it is called as dihybrid cross. या क्रॉस मध्ये एकच कॅरेक्टर यूज केलेलं आहे म्हणून या क्रॉसला काय म्हणतो आपण, मोनोहायब्रिड क्रॉस. दोन कॅरेक्टर यूज करून क्रॉस केलं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डायहायब्रिड क्रॉस. तीन कॅरेक्टर यूज करून क्रॉस केलं असतं तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायहायब्रिड क्रॉस. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. तर ह्या आहेत त्या दोन टर्म, मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस. आता आपण ऑब्झर्व करू फिनोटिपिक रेशो अँड जिनोटिपिक रेशो. मग फिनोटिपिक रेशो म्हणजे काय? ऍक्च्युली पॅरेंटल जनरेशनच्या पॅरेंट्स पासून मिळालं F1 जनरेशन. F1 जनरेशनच्या या प्लांट पासून मिळाले आपल्याला नवीन 4 प्लांट्स F2 जनरेशन. आता या F2 जनरेशन मध्ये हे जे 4 प्लांट्स मिळाले म्हणजे या दोन प्लांटला सपोज मी क्रॉस केलं आणि क्रॉस करून समजा या पर्टिक्युलर F2 जनरेशन मध्ये आलो तर या पर्टिक्युलर F2 जनरेशन मध्ये फॉर एक्झाम्पल मला जर 1000 सीड्स जर मिळाले तर त्या 1000 सीड्स पैकी 750 अराउंड सीड्स मी जर ग्रो केले तर ते सगळे टॉल आहे. 250 सीड्स मी जर ग्रो केले तर अराउंड ते सगळे डॉर्फ आहे. म्हणजे मॉर्फोलॉजिकली 750 सीड्स पासून टॉल प्लांट्स मिळाले, मॉर्फोलॉजिकली 250 सीड्स पासून डॉर्फ प्लांट्स मिळाले. म्हणजे त्या फील्ड मध्ये दोनच टाईपचे प्लांट्स आहेत. कोणते कोणते? टॉल आणि डॉर्फ. पण टॉल प्लांट्स कोणत्या रेशो मध्ये आहे? 3. डॉर्फ प्लांट्स कोणत्या रेशो मध्ये आहे? 1. म्हणून रेशो काय आलेला आहे? 3:1. या रेशोला काय म्हणतो आपण? फिनोटिपिक रेशो. म्हणजे इनडायरेक्टली तो आपण 1000चं कॅल्क्युलेशन केलं, या 4चं कॅल्क्युलेशन पण करता येईल. की आता हे समजा 4 प्लांट्स आपल्याला इथे मिळालेले आहेत. 4 पैकी फिनोटिपिकली टॉल प्लांट्स 3 आहे, फिनोटिपिकली डॉर्फ प्लांट फक्त 1 आहे. तर 1 2 3 3 हे 1 1 म्हणजे 3 प्लांट्स टॉल आहे, 1 प्लांट डॉर्फ आहे. टॉल अँड डॉर्फ दे आर द फिनोटाइप्स. दे आर द, हे टॉल आणि डॉर्फ या दोघांनाही काय म्हटलेलं आहे आपण? फिनोटाइप्स. म्हणजे टॉल आणि डॉर्फ पासून जो रेशो मिळाला त्या पर्टिक्युलर रेशोला म्हणतो आपण फिनोटिपिक रेशो. सो व्हॉट इज फिनोटिपिक रेशो? द रेशो विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम फिनोटाइप्स इन F2 जनरेशन. द रेशो विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम phenotypes in F2 generation, that is called as the phenotypic ratio. पुन्हा एकदा बोलतो मी, the ratio which is obtained from phenotypes in F2 generation, it is called as the phenotypic ratio. या क्रॉस मध्ये, दिस इज मोनोहायब्रिड क्रॉस, इथे जो रेशो मिळाला आहे 3:1, that ratio it is called as the phenotypic ratio. मग जिनोटिपिक रेशो म्हणजे काय? खाली जे लिहिलेलं आहे हे सगळे आपण फिनोटाइप्स आहे, पण हा फिनोटाइप या जिनोटाइपमुळे आलेला आहे, हा फिनोटाइप या जिनोटाइपमुळे आलेला आहे, हा फिनोटाइप या जिनोटाइपमुळे आलेला आहे, हा फिनोटाइप या जिनोटाइपमुळे आलेला आहे. म्हणजे वर लिहिलेले सगळे काय आहेत? जिनोटाइप्स. कॅपिटल टी जिनोटाइप 1 वेळा आहे, कॅपिटल टी स्मॉल टी हा जिनोटाइप 2 वेळा आहे, 1 2. स्मॉल टी हा जिनोटाइप पुन्हा 1 वेळा आहे. म्हणजे जिनोटाइप्स कोणते कोणते आहे? कॅपिटल टी 1 आहे, कॅपिटल टी स्मॉल टी 2 आहे, स्मॉल टी 1 आहे. 1:2:1. 1:2:1. 1 is capital T, 2 is capital T small t, 1 is small t, 1:2:1. It is called as a genotypic ratio. So what is genotypic ratio? The ratio which is obtained from genotypes in F2 generation. The ratio which is obtained from genotypes in F2 generation, that particular ratio it is called as a genotypic ratio. So one it is called as a phenotypic ratio, the another it is called as a genotypic ratio. हा monohybrid cross असल्यामुळे phenotypic ratio is 3:1. हा monohybrid cross असल्यामुळे genotypic ratio is 1:2:1. So these are the two terms. They are the phenotypic ratio and the genotypic ratio. मग character म्हणजे काय? Any visible observation of the organism or the individual, it is called as a character. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे, त्याचं जर हाईट मी हे ऑब्झर्वेशन घेतलं तर त्या हाईटला मी काय म्हणेन? तर कॅरेक्टर. सो एनी विजिबल ऑब्झर्वेशन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम ऑर दॅट पर्टिक्युलर पॅरेंट ऑर दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, इट इज कॉल्ड एज अ कॅरेक्टर. बट that particular character in that particular organism or in that particular individual, it is of or maybe of 2 types. फॉर एक्झाम्पल हाईट जर फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर प्लांटचं मी कॅरेक्टर कन्सिडर केलं तर त्या हाईट मध्ये मला 2 हाईट दिसतात, एक टॉल दिसते आणि दुसरी डॉर्फ दिसते. द टॉल इट इज कॉल्ड एज अ ट्रेट,
The dwarf it is called as a trait. The tall it is called as a trait. The dwarf it is called as a trait. So the character, it is a visible appearance, visible, basically for example, visible observation of that particular organism, and the actual organism, actual observation of that particular organism or individual, it is called as a trait. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल माझी हाईट ही जर म्हटलेलं असेल तर इनडायरेक्टली ते झालं कॅरेक्टर. पण माझी हाईट फॉर एक्झाम्पल जर 5 फूट असेल, दुसऱ्याची हाईट जर 6 फूट असेल, तर दोघांची तर वेगवेगळी आहे, ही झाली ट्रेट. द अनदर इट इज द पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअर म्हणजे काय, तर या पर्टिक्युलर क्रॉसमध्ये हा जो क्रॉस आपण इथे केलेला आहे, इथे आपल्याला या F1 चे 2 गमिट्स मिळालेले, या F1 चे आपल्याला 2 गमिट्स मिळालेले. 4 गमिट्स फॉर एक्झाम्पल या 2 गमिट्स सारखे फ्यूज करणं इझी नाही आहे. म्हणून आपण काय केलं की हे जे 2 मेल गमिट्स आहे, हा मेल सिम्बॉल आहे, हा फिमेल सिम्बॉल आहे, हे 2 मेल गमिट्स आपण इथे प्लेस केले, हे 2 फिमेल गमिट्स आपण इथे प्लेस केले, आणि या 2 आणि या 2 अशा 4 गमिट्स पासून आपल्याला 4 नवीन इंडिव्हिज्युअल मिळाले. पण हे इंडिव्हिज्युअल्स केव्हा मिळाले, जेव्हा हा एक स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिकल बोर्ड आपण यूज केला, की जो पर्टिक्युलर बोर्ड स्टॅटिस्टिक्स मध्ये पनेट नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केला. म्हणून दिस पर्टिक्युलर स्क्वेअर इट इज कॉल्ड एज द पनेट स्क्वेअर. पण हा पनेट स्क्वेअर आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला मिळतात ते चेक करून देतो. म्हणून इन जेनेटिक्स दिस पर्टिक्युलर पनेट स्क्वेअर इट इज कॉल्ड एज द चेकर बोर्ड. सो द बोर्ड or the square which is used in genetics for the identification of these particular plants or the organisms or the individuals to get the specific ratio, that particular square or that particular board, it is called as a checker board or that is called as a Punnett square. That is called as Punnett square. तर या सगळ्या टर्म्सला घेऊन आता आपल्याला या चॅप्टरला कंटिन्यू करायचं आहे, जिथे आपल्याला आता जायचं आहे मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, तो कसा करतात, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, तो कसा करतात, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये रेशोज कसे मिळतात, डायहायब्रिड क्रॉसमध्ये रेशोज कसे मिळतात, मग ते 2 क्रॉसेस केल्यानंतर मेंडेलनी त्या दोन्ही क्रॉसेसवर डिपेंड 3 लॉज कसे फॉर्म्युलेट केले, तो पार्ट आपल्याला याच्या पुढे कंटिन्यू करायचा आहे. सो दिस इज द पार्ट, दॅट इज द टर्म्स विच आर युज्ड इन जेनेटिक्स, दॅट इज द जेनेटिकल टर्मिनॉलॉजीज.